आज हे आंदोलन ह्या कोकणातल्या शेतकऱ्यांना, आंबा बागायतदार आहेत, आंब्याचे व्यापारी आहेत, काजूचे व्यापारी आहेत, तर अवकाळी पावसामुळे इतके नुकसान झालेलं आहे त्यांचं. त्या नुकसानीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि या सरकारला जागा करण्यासाठी आज इथे आंदोलन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती असेल, कित्येक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या काही घरं अशी आहेत, काही कुटुंब अशी आहेत की ज्यांची उपजीविका वर्षभर ह्या आंब्यावरती चालते किंवा काजूवरती चालते. पण आता झाले काय, गेल्या 8-15 दिवसामध्ये गावी अवकाळी पाऊस आला तर आला, पण वादळ पण आले. त्या वादळामुळे तयार होत आलेले आंबे सगळे खाली पडलेत. म्हणजे जशी झाडाची पानं खाली पडतात, पाळापासून पाचोळा आम्ही गोळा करतो बाजार करायला, तसे आता आंबे खाली पडलेले आहेत आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालंय. तर ह्या सरकारला निदान तेवढं कळायला पाहिजे की त्या शेतकऱ्यांचं उपजीविका ज्याच्यावर चालते, पोट भरण्यापुरतं तरी त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्यांनी काय आवाज तो मागितले नाही. म्हणजे काही शेतकरी जसं साखर कारखान्याला नुकसान दाखवतात आणि आवाज तो कर्ज घेऊन कर्ज डुबवतात सरकारचं, तसं तर हे म्हणत नाही. प्रामाणिकपणे सांगतात की आमचा वर्षाला एवढा आमचा धंदा होतो, तर त्या तुलनेत आम्हाला काहीतरी द्या की जेणेकरून आम्हाला वर्षभर आमच्या पोटाची चिंता राहणार नाही. पण ह्या सरकारने डोळे बंद करून घेतले, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि झोपेचं सोंग घेतलेलं आहे. ते जागा करण्यासाठी आज इथे आमच्या पक्षप्रमुखांनी माननीय उद्धवजींनी आदेश दिलाय आणि आज कोकणातली ही सगळी मंडळी, मुंबईकर जे काय आता इथे राहिलेत, बरेचसे गावी गेलेले आहेत, पण जे मुंबईत आहेत त्यांनी आज इथे आंदोलन घेतलेलं आहे.